Preparation time starts. काउंटडाउन के बाद जो थ्रिल हम देखना चाह रहे हैं ना वो बिल्कुल शुरू हो गया। महिलाओं को मौका मिला और वो भी कुछ बता रहे हैं हम सबको, हम भी कुछ कम नहीं है, तो बेस फॉर्मेशन बहुत बढ़िया है। नक्कीच तिसरं पथक हे महिला पथक या RSIIL प्रेझेंट्स क्षितिजोत्सव 2025 मध्ये आपलं कौशल्य दाखवताना त्यांच्या प्रशिक्षकांच्या चेहऱ्यावर देखील टेन्शन थोडंसं, पण हा 5 थरांचा थरार। सावकाश सावकाश। जोरदार जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। सावकाश, घाई करायची नाहीये। आमच्या नालासोपारा विरार वसईचे प्रेक्षक किती सुज्ञात मनीष, त्यांना माहिती आहे की इथं थोडा संघर्ष सुरू आहे, तेव्हा पाठबळ द्यायचं आहे आणि तेव्हा त्याला बरोबर टाळ्यांचा गजर केलेला आहे। निश्चितच सावकाश उतरायचंय। कलाकारांचं कौतुक कसं करावं इथल्या तमाम प्रेक्षकांना देखील माहिती आहे। थोडी अडखळ या ठिकाणी जो एंड करायचं होतं तिथे थोडासा ते अडखळे टॉपर आणि त्याचा लिफ्ट, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा आवरलं आणि त्यानंतर आता ते आणि एकदा तमाम प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्यांचा गजर या महिलांसाठी होऊन जाऊ द्या, यांच्या मुलींसाठी होऊन जाऊ द्या, यांच्या हिमतीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। कारण जेव्हा कधी आपण डगमगतो त्यानंतर आपण घाबरतो, वर चढता येत नाही आपल्याला, पण त्यांनी ती हिंमत दाखवली, ते साहस दाखवलं की जरी डगमगलो तरी आपल्याला सलामी यशस्वीरित्या पूर्ण करायची आहे आणि त्यांनी ती करून दाखवलं। यालाच तर म्हणतात रणरागिणी। निश्चित काय घडलंय काय बिघडलंय ते देखील पाहणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने हा खेळ रंगतोय सगळ्याच गोष्टींचा विचार रेफरीना करावा लागतो, त्यामुळे सगळ्या गोष्टी ठरवून विचार करून ते त्यांचा निर्णय देतील। दंडनागिनी गोविंद पथक महिलांसाठी एक सुवर्ण संधी। सध्या एक्सप्रेशन आपण बघू शकता, अक्षरशः नमस्कार केले गेलेले आहेत परमेश्वराकडे। चेहऱ्यावरती टेन्शन आहे, देवाकडे हात जोडलेले आहेत त्यांनी, कारण ती 2-3 महिन्यांची मेहनत, आपली सगळी घरातली कामं, आपलं शिक्षण, कोणी नोकरी करत असेल तर ते सगळं सांभाळून या सरावासाठी तितका वेळ देणं आणि आता निकाल अर्थात Attempt successful with 5 penalty points.